आजरा तालुक्यातील बहिरेवाडीजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती, पत्नी आणि त्याच्या 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आजरा तालुक्यासह होन्नाळी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दीपक दत्तात्रय चांदे, शोभा दीपक चांदे, जय दीपक चांदे आणि पूर्वा दीपक चांदे यांचा समावेश आहे. चांदे कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास होते. सुट्टीसाठी गावी आलेलं हे कुटुंब होन्नाळी येथील नातेवाईकांना भेटून मादळ येथे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार बहिरेवाडीपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील वळणावर सायंकाळी पावसाची जोरदार सर सुरू होती. पावसापासून बचाव करण्यासाठी चांदे कुटुंब दुचाकी रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. पाऊस आणि वेगामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता आलं नसल्याचं सांगितलं जातंय. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब ट्रक खाली अडकलं. अपघात इतका भीषण होता की चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातग्रस्त आयशर ट्रक हा ओम साईराज ट्रान्सपोर्ट कंपनीचा असून तो आजऱ्याकडे जात होता. घटनास्थळीचं दृश्य अत्यंत विदारक होतं. या घटनेची माहिती मिळताच DYSP रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि PSI संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि पुढील तपासाची कारवाई सुरू केली. एकाच क्षणात संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने होन्नाळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण आजरा तालुका शोकसागरात बुडालाय. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार.